हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे? आशा करते सगळे मजेतच असाल. गोळे वगैरे राहिले ना की ते तसेच गोळे राहतात. त्याला उकळी आले, पिठलं भात संध्याकाळचा आणि चुलीत वापटी भाजायची. आई आज काय बनवताय? आज मी परवा कुळदाची सगळी पिठी कशी तयार करायची ते दाखवलं होतं ना, ते मी दळायला दिलेलं. हा, तर आता मी दळून आणलेलं आहे, त्याची मी आता आज पिठी करून दाखवणार आहे. तर मी त्याच्यासाठी एक मीडियम कांदा घेतलाय, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, 7-8 मोठ्या लसणीच्या पाकळ्या घेतल्या, कढीपत्ता घेतलाय, कोथिंबीर घेतली आणि थोडासा टोमॅटो घेतलाय. टोमॅटो आपल्यावर आहे टाकायचा की नाही टाकायचा, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. नंतर एक छोटं कोकम टाकायचं. ठीक आहे चालेल. तर मी त्याच्यासाठी 2 पळी तेल टाकते, 2 चमचे आहे हे. थोडीशी राई टाकते, थोडंसं जिरं टाकते. आम्ही लसूण ठेचून घेतलाय तो टाकते. कढीपत्ता टाकते, हिरवी मिरची टाकते, कांदा टाकते, टोमॅटो पण टाकलाय. मीठ टाकते. कांदा चांगला आता लाल करून, म्हणजे एकदम लाल पण नाही, थोडासा जरा नरम करून घ्यायचं. झाकण मारून ठेवते 2 मिनिटं. काय बघूया कांदा आता कांदा टोमॅटो नरम पडलाय. तर आपण याच्यात थोडे सुके मसाले घालून घेऊ. जास्त नाही घालायचे, थोडं थोडं टाकायचं. हे अर्धा चमचा हळद टाकले, छोटा चमचा मालवणी मसाला टाकले आणि अर्धा चमचा धना पावडर टाकले. मी थोडीशी याच्यात कोथिंबीर पण टाकते. फोडणीत थोडी कोथिंबीर टाकली ना की मग ती काळी पण नाही पडत, चांगली हिरवी दिसते. हे बघा, याच्यात आता मी थोडं पाणी घालून घेते. थोडंच घालायचं, नंतर आपण पीठ भिजवून त्याच्यात घालणार आहोत ना, मग ते परत पाणी वाढेल. आता याला चांगली उकळी येऊ द्यायची. मीठ टाकलेच मी अगोदर तांब्यात, नंतर आपल्याला पाहिजे तर घालता येईल. तर उकळी आली की मग दाखवते. आता मी या पातेल्यात थोडं पीठ घेते, 2-2.5 चमचे. मी पाणी घालून थोडं थोडं हे करून घेते. चांगलं मिक्स करून घ्यायचं. गोळे वगैरे काही ठेवायचे नाही त्याच्यात. गोळे वगैरे राहिले ना की ते तसेच गोळे राहतील आणि मग पिठासारखं लागेल. चांगलं गंधासारखं असं सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. त्यातला कांदा वगैरे चांगला शिजलाय. आता आपण हे जे पीठ भिजवलेलं आहे ना पिठी करायला, ते आपण याच्यात घालून घेऊया. गरजेनुसार त्याच्यात पाणी टाकायचं. आपल्याला किती घट्ट पाहिजे, किती पातळ पाहिजे. आम्हाला जास्त घट्ट नको आहे, मीडियमच पाहिजे, ना पातळ ना घट्ट. त्याला मंद याच्यावर मीडियम आचेवर चांगली उकळी आणायची. आणि आपल्याला वाटलंच की बाबा हे घट्ट होतंय तर थोडं पाणी घालायचं. गरम पाणी वगैरे असं काय नाही. गरम पाणी वगैरे असं पिठीला काय एवढे हे नाही. हे मी कोकम टाकते, 2 तुकडे केलेत एकाचे. आई आणि आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना आपले व्हिडिओज कसे वाटतात ते पण जरा विचारा त्यांना एकदा. आमचे व्हिडिओ कसे वाटताय, छोटे मोठे नवीन आहे चॅनल आमचं,
जरा सहाय्य करा आम्हाला पण. मी अजून काही काही बनवून दाखवणार आहे तुम्हाला, पण थोडं थोडं आता दाखवते. कमेंट्स मध्ये काय कसं वाटतंय ते आम्हाला रिप्लाय द्या. पिठीचा घरभर वास सुटलाय ना. हो, आता लवकर भूक लागलीये, कधी खाऊ असं झालंय. आता मी हे बंद करते. हा, त्याचं थालीपीठ पण बनवतात, झुणका पण बनवतात. हो, ह्याच्या बऱ्याच रेसिपी Recipe होतात, त्या आहेत, आम्ही हो. हळूहळू घेऊन येऊ आपल्या चॅनल वरती. ते आता मी बंद केलंय. झाकून दे. हे घ्या पिठी भात जेवायला या. पिठी भात, लोणचं, पापड. आणि गावाला काय माहितीये, गावी होता आम्ही असायचं पिठलं बनवलं ना, पिठलं भात संध्याकाळचा, आणि चुलीत वापटी वाजायची. हा, पिठलं आणि भात आणि वापटी छान लागतो. तुम्ही पण या आता जेवायला. गरम गरम पिठी भात, लोणचं, पापड. मी सुरुवात करते. हे घ्या पहिला घास तुम्हाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.